नमस्कार. आज आपण बघणार आहोत कमरेचे व्यायाम. ज्यांना सातत्याने कंबर दुखी आहे किंवा वयोमानानुसार कंबर जखडते आहे किंवा लंबर स्पॉन्डिलोसिस आहे, अशा पेशंटमध्ये आपण कोणत्या प्रकारचे एक्सरसाइज करू शकतो ते आता आपण बघणार आहोत. पहिलं आपण आता बघणार आहोत एक्सरसाइज, त्याला सेतुबंधासन म्हणतात, म्हणजेच ब्रिज पोज. त्यामध्ये पेशंटला बेडवरती किंवा आपण जमिनीवरती ही एक्सरसाइज करू शकतो. जमिनीवरती आपण योगा मॅट पसरून किंवा सतरंजी हंतरून ही एक्सरसाइज करू शकतो किंवा बेडवरती करायची असेल तर तीही करू शकतो. पेशंटला पाठीवरती झोपायला सांगायचं आहे. त्यानंतर दोन्ही पाय दुमडून जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. दोन्ही हात जे आहेत ते खाली टेकलेले असणार. त्यानंतर कंबर उचलायची आहे. उचलून झाल्यावरती 1 2 3 4 5 असे मनात आकडे मोजून पुन्हा खाली पाठ जी आहे ती कंबर टेकवायची आहे. पुन्हा उचलायचं. 1 2 3 4 5 पुन्हा खाली टेकवायचं. असं आपण 10 वेळा ही एक्सरसाइज पुन्हा रिपीट करायची आहे. हेच एक्सरसाइज करताना ह्याच्या पुढची ॲडव्हान्स त्याच्यामध्ये काय करायचं आहे, अशा स्थितीमध्ये झोपायला सांगायचं आहे. पाय दुमडून जवळ घ्यायचे आहेत. कंबर उचलायला सांगायची आहे आणि एक पाय हा सरळ उचलायचा आहे रेषेमध्ये आणि होल्ड करायचा आहे. 1 2 3 4 5. मग तो पाय खाली टेकवायचा आहे आणि दुसरा पाय उचलायचा आहे. सरळ रेषेमध्ये उचलायचा आहे. 1 2 3 4 5 आणि मग खाली पाय टेकवायचा आणि हळूहळू कंबर खाली टेकवायची आहे. पुढची एक्सरसाइज 2 नंबरची आहे, ती आपण बघणार आहोत आता. त्यामध्ये पेशंटला पुन्हा असंच पाठीवरती झोपायला सांगायचं आहे. या एक्सरसाइजमध्ये कमरेचे जे मसल्स आहेत, मांसपेशी जे आहेत, त्या एक वेगळ्या प्रकारे ट्विस्ट होतात. त्या प्रकारे म्हणून आपण ही एक्सरसाइज करायची आहे. झोपायला सांगून पेशंटला दोन्ही हात जे आहेत ते फोल्ड करून छातीच्या इथे वरती घ्यायचे आहेत. दोन्ही पाय दुमडून हळूहळू जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर ठेवायचं आहे. अंतर ठेवून झाल्यावरती पाय कंबर जी आहे ती हळूहळू पाय एका साईडला घेऊन जायचे आहेत आणि खाली टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याच वेळेला मान जी आहे ती दुसऱ्या डिरेक्शनला जाणार आहे. म्हणजे जर समजा तुम्ही डावीकडे पाय वळवता आहात तर मान ही जी आहे ती उजवीकडे वळणार आहे. 1 2 3 4 5 रिपीट करून मध्ये घेऊन जायचं आहे आणि पुन्हा अपोजिट डिरेक्शनला करायचं आहे. 1 2 3 4 5 पुन्हा मध्ये. तिसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवलं होतं आपण आधीच्या एक्सरसाइजमध्ये. आता आपण दोन्ही पाय एकमेकांना जोडणार आहोत आणि ती एक्सरसाइज पुन्हा करणार आहोत. डावीकडे पाय घेऊन यायचे आहेत, जे हळूहळू टेकवत खाली घेऊन जायचे आहेत आणि मान उजवीकडे वळणार आहे. 1 2 3 5 बोलून झाल्यावरती मध्ये जायचं आहे. पुन्हा त्या बाजूला आणि मान या बाजूला. 1 2 3 4 5 मध्ये. हे झाल्यावरती पाय मोकळे सोडायचे आहेत आणि हात खाली घ्यायचे आहेत. हीच एक्सरसाइज 10 वेळा आपल्याला रिपीट करायची आहे. आता आपण पुढील एक्सरसाइज बघणार आहोत शलभासन. शलभासनमध्ये पेशंटला पोटावरती झोपायला सांगायचं असतं. त्यामध्ये दोन्ही हात जे आहेत ते मुठी वळायच्या असतात आणि जांघेच्या खाली घ्यायचे असतात. त्यानंतर मानेची पोझिशन अशी ज्याच्यामध्ये ताण येणार नाही, अशा प्रकारे मान ठेवायची आहे. त्यानंतर एक एक पाय जो आहे तो गुडघ्यामध्ये न दुमडता सरळ हवेत उचलायचा आहे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचा आहे. दुसरा पाय उचलायचा आहे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचा आहे. अशा प्रकारे दोन्ही पायांचं एक एक असं 5 वेळा आपण पुन्हा करणार आहोत. त्यानंतर शलभासनची एक्सरसाइज करतानाच दोन्ही हात जे आहेत ते बाजूला टेकलेले पाय ठेवायचे आहेत छातीच्या बाजूला आणि एक पाय जो आहे तो हवेत उचलायचा आहे आणि दुसऱ्या पायाने त्याला गुडघ्याला सपोर्ट करायचा आहे. 1 2 3 4 5 आणि सोडायचं आहे. त्यानंतर दुसरा पाय उचलायचा आहे आणि डाव्या पायाने त्याला सपोर्ट द्यायचा आहे. 1 2 3 4 5. आता पुन्हा दोन्ही पाय खाली टेकवायचे आहेत. ही एक्सरसाइज आपण 5-5 वेळा रिपीट करणार आहोत.
पुढील एक्सरसाइज आहे ज्याला सर्पासन किंवा भुजंगासन म्हणतात. त्यामध्ये दोन्ही हातांचे ज्या बोटं आहेत ते एकमेकांमध्ये इंटरलॉक करून घ्यायचे आहेत. इंटरलॉक करून ते मानेच्या पुढे म्हणजे तोंडाजवळ समोर ठेवायचे आहेत. त्यानंतर कंबर जी आहे ती लिफ्ट करायची, म्हणजे पूर्ण बॉडीचा भाग हा सरळ उचलला जाईल. त्याच्यामध्ये सापासारखी फणा निघाल्यासारखा दिसतं म्हणून ह्याला सर्पासन किंवा भुजंगासन असं म्हणतात. हे झाल्यावरती 1 ते 5 काउंट करायचे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचं आहे. पुन्हा वरती उचलायचं. 1 2 3 4 5 खाली ठेवायचं आहे. असं आपण 10 वेळा एक एक्सरसाइज करणार आहोत. पुढच्या ह्यामध्ये अजून पुढे 3 वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये हात मोकळे सोडून कानांच्या लेवलला बाजूला ठेवायचे आहेत आणि कंबर जी आहे ती पुढून उचलायची आहे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचं आहे. त्यानंतर पुढच्या लेवलमध्ये हे जे हात आहेत ते शोल्डर लेवलला खांद्यांच्या इथे येणार आहेत आणि मग पुन्हा आपल्याला कंबर जी आहे ती लिफ्ट करायची आहे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचं आहे आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये बेंबी म्हणजे अंबलिकसच्या लेवलला हात घ्यायचे आहेत आणि पुन्हा कंबर लिफ्ट करायची आहे. 1 2 3 4 5 खाली टेकवायचं आहे. हे प्रत्येकी आपण 5-5 वेळा करणार आहोत.